हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण साहित्य विचार हा घटक हा अभ्यासक्रम पत्रिका अभ्यासत होतो. यामध्ये आपण प्रयोजन विचार या घटकाचा अभ्यास करत असताना भारतीय मम्मटाने सांगितलेली भारतीय प्रयोजन यांचा विचार केला, यांचा अभ्यास केला. संतांनी, शाहिरांनी आणि पंडिती साहित्यिकांनी ज्या साहित्य प्रयोजनांना प्रमाण मानलं त्यांचाही अभ्यास केला. आणि आता आपण पाश्चिमात्यांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजनं अभ्यासत होतो. तर या साहित्याच्या प्रयोजनामध्ये आपण पाहिलं मागच्या काही तासामध्ये की मानसशास्त्रीय स्वरूपाची विश्लेषणाची जी पद्धती पश्चिमेकडील देशांनी स्वीकारली, मनोचिकित्सेची फ्राईडची आणि युंगची जी भूमिका त्यांनी स्वीकारली, जे समजलं त्यांना, त्यावरून त्यांनी पलायनवाद, स्वप्नपूर्ती आणि वासना तृप्ती ही 3 प्रयोजनं एका क्रमानं स्वीकारलेली आहेत. यानंतर आपण आत्माविष्कार आणि मनोरंजन ही 2 प्रयोजनं सुद्धा पाहिली होती. आत्माविष्कार म्हणजे एक्सप्रेशन, सेल्फ एक्सप्रेशन, त्याला आपण आत्म अधिक आविष्कार असं म्हणतो. हे आत्माविष्कार हे कुणाशी संबंधित प्रयोजन होतं? तर लेखकाशी संबंधित. यानंतर आपण मनोरंजन हे प्रयोजन पाहिलं. म्हणजे साहित्य व्यवहार कशासाठी होतो? तर मनोरंजनासाठी, रंजन करण्यासाठी, आपलं मन कुठेतरी लागावं याच्यासाठी, थोडंसं करमणूक या अर्थानं मनोरंजन हे प्रयोजन पाहिलं होतं. मनोरंजन हे प्रयोजन वाचकनिष्ठ होतं. फार कमी लेखक असतात जे मनोरंजनासाठी लिहितात. म्हणजे कोणीही आपली करमणूक करण्यासाठी लिहित नाही. तर लिहिणं ही एक प्रक्रिया असते, त्याला वेगळी प्रयोजन असतात आणि म्हणून करमणूक हे प्रयोजन आपण वाचकनिष्ठ मानू शकतो मनोरंजनाला. याच्यानंतर आणखीन एक प्रयोजन आहे जे की विज्ञानाच्या अभ्यासाबरोबर विकसित झालं. म्हणजे विज्ञान हे जी ज्ञानशाखा विकसित झाली, विज्ञान हे जे विकसित झालं, यामागे एक माणसाची, एक मानवी मूलभूत प्रवृत्ती कारणीभूत होती, जिला आपण जिज्ञासा असं म्हणतो. तर ही जी जिज्ञासा आहे, ही जिज्ञासा काय आहे? तर एखादी गोष्ट जाणून घेणं. जिज्ञासा म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणं. आपल्या मनामध्ये जी अतृप्तता आहे, जी समजून घेण्याची भूमिका आहे, त्याला आपण जिज्ञासा असं म्हणतो. तर साहित्याचा जिज्ञासा कोणती असेल? साहित्याची म्हणजे लेखक कशामुळे लिहित असेल? जिज्ञासेचा आणि लेखकाच्या लिहिण्याच्या काय संबंध असेल? तर लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याला स्वतःच्या मनामध्ये काय दडलेलं आहे हे बहुतांश वेळा वरून वरून समजत नाही. म्हणजे एक्सप्रेशन जे आपण सांगितलं तो अभिव्यक्त होतो. ते तुकाराम महाराजांचा आपण एक अभंग घेतला होता, जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणजे पाण्यातून जशी मासोळी काढल्यावर तळमळते, तसा तुकाराम काय करतोय? तळमळतोय. आता ही जी अभिव्यक्तीची आहे, आता ही कधी समजेल त्याच्या मनातली अस्वस्थता? जेव्हा तो याची अभिव्यक्ती करेल तेव्हा. म्हणजे त्याच्या मनामध्ये काय आहे, स्वतःच्या मनामध्ये काय चालू आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर ही जिज्ञासा या लेखकाला लिहायला लावते. किंवा एखादा कादंबरीकार असतो, त्याला कादंबरी सुचते आणि तो जिज्ञासेतून कादंबरी लिहितो की आपल्याला कसं होईल, आपण जर लिहायला लागलो तर आपण कशा पद्धतीची लिहूत. कविता लिहित असेल तर आपल्या मनामध्ये काय चालू आहे, तर याची जी जिज्ञासा असते ती जिज्ञासा या साहित्याच्या निर्मितीला आणि कारणीभूत असते असं अभ्यासक मानतात. आता लेखक जिज्ञासेतून लिहेल का वाचक जिज्ञासेतून वाचेल, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जिज्ञासा ही कुणाकडे असेल जास्तीत जास्त? म्हणजे वाचक वाचण्याच्या पूर्वी जिज्ञासा असेल त्याच्यामध्ये का लेखकाच्या मनामध्ये असेल? तर एक स्वाभाविक आपण अंदाज सुद्धा बांधू शकतो, स्वाभाविक, की लेखकाकडे जिज्ञासा
हे प्रयोजन फार कमी प्रमाणात असेल. या उलट वाचकाच्या दृष्टीने ही जिज्ञासा फार जोरात असेल. म्हणजे एखादा लेखक आहे, आपल्याकडे माहित असतं की एखादा लेखक आहे मोठा, तर आपण विचार काय करतो की अरे या लेखकाने काय लिहिलं असेल, चला बरं वाचूयात. ही झाली जिज्ञासा. एखादा चांगला अभिनेता असेल, त्याचा एखादा चित्रपट आला, आपण काय म्हणतो, अरे वा हा हिरो आहे का, चला बरं आपण बघूयात त्यानं कसा अभिनय केला, त्यांनी कोणती केली, तो आहे म्हणजे काहीतरी चांगलं केलं असेल. एखादा कवी आहे, एखादा नाटककार आहे, एखादा असं व्यक्तिमत्व असतं की ते त्या क्षेत्रामध्ये फार नावाजलेलं असतं. आणि मग आपल्या जाहिरात सुद्धा पहा ना, जाहिरातीमध्ये मोठे लोक जे असतात, अमिताभ बच्चन किंवा जे मोठे मोठे लोक असतात प्रतिष्ठित, त्यांनी जर ती जाहिरात केली तर लोक काय म्हणतात, चला बघूयात म्हणजे हे चांगलं असेल, या माणसाने ही जाहिरात केली म्हणजे ही केली असेल, चांगलंच असेल हे प्रोडक्ट. तर ही जी जिज्ञासा असते, तसंच लेखकाच्या बाबतीत सुद्धा ही जिज्ञासा असते. कुणाच्या मनामध्ये? वाचकांच्या मनामध्ये. कवितेच्या बाबतीत, कथेच्या बाबतीत, कादंबरीच्या बाबतीत एखादं शीर्षक असतं, ते एवढं आकर्षक असतं की सहज वाटतं चला बरं वाचूयात. आता समजा एखादी कादंबरी आहे रानफूल नावाची किंवा रानभूल नावाची, आणि त्याच्या बाजूला एक मराठीमध्ये हॅरी पॉटर अनुवादित केलेली कादंबरी आहे. हॅरी पॉटर माहिती आहे आपल्याला, हॅरी पॉटर आहे, इकडे रानभूल, रानफूल, रानातल्या कविता किंवा मळ्यातला अंगार, असं कोणतं तरी एक कविता संग्रह आहे, इकडे कादंबरी आहे, आणि इकडे हॅरी पॉटरच्या कादंबऱ्या आहेत. तर तुम्ही कोणत्या कादंबऱ्या वाचाल, पहिल्यांदा उचलाल कोणती? तर ज्याचं चित्रपट वगैरे पाहतात, ज्याचे लहान मुलासोबत हॅरी पॉटरचे चित्रपट पाहिलेले आहे, तो पहिल्यांदा कोणती वाचेल? तर हॅरी पॉटरची कादंबरी उचलेल आणि पाहिल काय आहे याच्यामध्ये. आलं लक्षात? आणि जर एखादा ग्रामीण एखादा आहे, माझ्यासारखा एखादा प्राध्यापक आहे, आणि मला माहिती आहे ती रानभूल, रानफूल, रानातल्या कविता या कुणा लिहिलेल्या आहेत, आणि तो माझ्या चांगल्या परिचयाचा आहे तो व्यक्ती, तर मी हॅरी पॉटर पाहण्याच्या ऐवजी काय करेल, पहिले ते पुस्तक वाचेल आणि त्याच्यामध्ये चाळेल की हे घेण्यासारखं आहे का, आणि शक्य असेल तर मी त्याची खरेदी सुद्धा करेल. तर हा जो भाग असेल, हा जो काय असेल, हा वाचकाच्या मनामध्ये जिज्ञासेचा असेल. म्हणजे वाचकाचा मूड काय, एखादी स्त्री आहे, तिला स्वयंपाकातल्या कलाकृती कशा करायच्या हे शिकायचं, तर ती जेव्हा बाजारात जाईल आणि तिच्या समोर जर ते पुस्तक आलं तर ती तेच निवडेल. मेहंदीची डिझाईन कशी काढायची ते निवडेल. कशा असतात? कारण तिच्या मनामध्ये त्या विषयाच्या जिज्ञासा जाग्या झालेल्या असतात. आणि म्हणून हे जे प्रयोजन आहे, म्हणजे काय लिहिलं असेल, संत तुकारामांनी काय लिहिलं असेल, मी जर तुम्हाला 5-10 अभंग लिहिले आणि सांगितलं संत तुकारामाचे हे अभंग आहेत त्याचं विश्लेषण आहे, तर सहजपणे चालता चालता माणूस विचार करू, चला बरं बघूयात संत तुकारामाने अभंगामध्ये काय सांगितलं असेल, या प्रश्नावर कोणती भूमिका मांडली असेल. तर ही जी जिज्ञासा आहे, ही जिज्ञासा कशासाठी असते? काहीतरी ज्ञान मिळवावं, काहीतरी जुन्या लोकांनी सांगितलेला अनुभव मिळवावा, काहीतरी समजावं, काहीतरी आकलन व्हावं, कुठंतरी काहीतरी त्याचं मेळ बसावा, काहीतरी आपल्याला लक्षात यावं, यासाठी ही जिज्ञासा असते. आणि म्हणून या पाश्चात्य अभ्यासकांनी साहित्याचं जे एक प्रमुख प्रयोजन सांगितलेलं आहे, आणि जे प्रयोजन या वाचकनिष्ठ आहे, जास्तीत जास्त हे प्रयोजन कोणाशी संबंधित आहे? तर वाचकांशी संबंधित आहे. आणि म्हणून या प्रयोजनाला वाचकनिष्ठ प्रयोजन म्हणतात, आणि अशी ही जिज्ञासा नावाची प्रयोजन मान्य केलं जातं. हे जिज्ञासा प्रयोजन कुठून आलं? तर विज्ञानातून. विज्ञानातून म्हणजे विज्ञानानं असं सांगितलं, जेव्हा 13व्या 14व्या 15व्या शतकामध्ये विज्ञान नावाचा प्रकार पुढे आला, शास्त्र मागे पडलं आणि विज्ञान आलं, लोकांनी प्रयोग करायला सुरुवात केली की हे असंच का होतं. तुम्हाला तो न्यूटन माहित असेल की एक सेफ पडला खाली आणि त्यानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याच्या मनामध्ये कोणती जिज्ञासा होती की हा सेफ खालीच का पडला, वर का गेला नाही, आणि मग त्यानं संशोधन करायला सुरुवात केली. तर असं जे जिज्ञासा असते ही मनामध्ये, ही साहित्यामध्ये सुद्धा काम करत असते, असं अभ्यासकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी जिज्ञासा हे साहित्याचं वाचकनिष्ठ प्रयोजन मानलं. लेखकाशी संबंधित प्रयोजन सुद्धा याला गृहीत धरता येतं, परंतु ते या पातळीवर, अभिव्यक्तीच्या पातळीवर. आलं लक्षात? तर असं हे पाश्चात्यांनी सांगितलेलं जिज्ञासा हे एक प्रयोजन आहे. याच्यानंतर आणखीन एक प्रयोजन आहे, जे प्रयोजन फार महत्वाचं आहे आणि ज्याच्यावर फार मोठा वाद सुद्धा झालेला आहे.
की हे प्रयोजन असावं का असू नये. आपल्याकडे मम्मटाने कांता संमित उपदेश असं म्हटलेलं आहे. कांता संमित उपदेश म्हणजे साहित्यामध्ये किंवा साहित्याच्या द्वारे अगदी प्रेमानं आपुलकीनं समजून न देता एखादी गोष्ट समजून सांगणं असं त्यांनी सांगितलं होतं. इथे तो कांता संमित उपदेश नाही, इथे सरळ सरळ शब्द आहे बोध किंवा प्रबोधन. आता हे जे प्रयोजन आहे, हे प्रयोजन जेव्हा अभ्यासकांनी सांगितलं, आता पहा मागच्या वेळेमध्ये, मागच्या तासामध्ये मी तुम्हाला मनोरंजन असं सांगितलं होतं. आणि या तासामध्ये मी तुम्हाला बोध किंवा प्रबोधन सांगतोय. आता ही दोन प्रयोजनं जी आहेत, ही दोन प्रयोजनं स्वतंत्र आहेत, एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. परंतु अभ्यासकांनी याच्यामध्ये काय केलं, अभ्यासकांनी असं केलं की याच्यामध्ये भांडणं लावून टाकले. भांडणं लावून टाकले म्हणजे यांनी सांगितलं मनोरंजन करणारं साहित्य असायला पाहिजे. मग आता मनोरंजन करायचं तर कसं असायला पाहिजे, ते विनोदी असायला पाहिजे. मनोरंजनच करायचं ना, हलकं फुलकं पाहिजेत, वरवरच पाहिजेत, हसत खेळत पाहिजेत. म्हणजे जास्त गांभीर्य घ्यायचं नाही, कारण की समोरचा तिथं कशाला आलेला आहे, मनोरंजन करण्यासाठी आलेला आहे. म्हणून साऊथचे जे सिनेमा असतात, दक्षिण भारतातले सिनेमे, ते एवढे का चालतात, कारण की ते पूर्ण मनोरंजनाचा विचार करतात, वास्तवाचा विचार करत नाहीत. ते काय करतात, एक हिरो येतो, 10 जण, 15 जण, 20 जण, 25 जण, 50 जण, 100 जण जरी आले तरी त्यांना मारून ठोकून टाकून मोकळा होतो. हे काय मनोरंजन, तिथं डोकं लावायचं नाही, फक्त विनोद, हलकं फुलकं वरवरचं मनोरंजन करायचं, निघून जायचं. आता याच्यामुळे काय होतं, साहित्याचा जो दर्जा आहे, साहित्याचं जे गांभीर्य आहे, साहित्यामधलं जे वास्तव आहे किंवा साहित्यामधले जे प्रश्न आहेत किंवा साहित्यामधून मांडायच्या ज्या समस्या आहेत, त्या मांडता येतील का इथे, मांडणं शक्यच नाही. जो मूळ मुद्दा आहे, गांभीर्य त्याचं, त्या साहित्याला गांभीर्य राहणार नाही, ते विनोदी पद्धतीने सांगितलं. जसे आपले आजकालचे नाटक आहेत पहा, सगळे विनोदी स्वरूपाचे झालेले आहेत, गांभीर्य अजिबात नाही. स्टेजवरचे जे विडंबनात्मक नाटक आहेत सगळे ते तशाच पद्धतीचे. वास्तव मांडता येईल का, अजिबात नाही. समाजाचे प्रश्न मांडता येतील का, अजिबात नाही. त्याच्यामध्ये सामाजिक समस्या मांडता येतील का, अजिबात नाही. म्हणजे मनोरंजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे गांभीर्याच्या गोष्टी तिथे येणार नाहीत. आणि म्हणून जेव्हा कोणी मनोरंजन हा स्वीकारलं तेव्हा याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या लोकांनी बोध किंवा प्रबोधन हे प्रयोजन सांगितले. लेखक मनोरंजन करण्यासाठी लिहितो आणि वाचक मनोरंजन करण्यासाठी वाचतो, हे एका बाजूने प्रयोजन. आणि दुसऱ्या बाजूने सांगितलं की बोध किंवा प्रबोधन म्हणजे दुसऱ्याला एखादी गोष्ट समजावून सांगायची आहे, त्याचं प्रबोधन करायचं. व शिक्षण किती महत्वाचं आहे, आरोग्यविषयक काही समस्या असतील तर त्याची कशी सोडवणूक करायची हे एखाद्याला समजावून सांगायचंय. किंवा खेड्यापाड्यातल्या ज्या दुसऱ्या भांडणं वगैरे जे असतात, पोलीस केस असतात, एकमेकाविषयीचे द्वेष भावना असते, सामाजिक सलोखा नसतो, त्या ठिकाणी त्या विषयावरचं प्रबोधन करायचंय. तर असं प्रबोधन केलं गेलं पाहिजे असं अभ्यासकांचं सांगणं. म्हणजे शेतकरी आहेत, आता शेतकऱ्याविषयी मनोरंजनात्मक स्वरूपात लिहायचं, कसं लिहिता येईल, कसंही लिहिता येईल. म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं गळाही काढता येईल, मनोरंजनच करायचं आहे तुमचं. किंवा शेतकरी किती चांगला असतो, किती सुखी असतो, किती वातावरण चांगलं असतं, असं असतं तसं असतं, हे पण सांगते. आलं लक्षात. आणि जेव्हा त्याचं प्रबोधन होतं, प्रबोधन म्हणजे काय, आता प्रबोधनामध्ये एक गंमत असते, मनोरंजनाच्या वेगवेगळ्या शैली असतात. म्हणजे एकदम गंभीर पद्धतीने सुद्धा मनोरंजन करता येतं. शेतकऱ्याविषयी विशिष्ट समस्या, प्रश्न वगैरे मांडायचे, वास्तव मांडायचं. लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा शेतकऱ्याविषयी किंवा दलिताविषयी, स्त्रियाविषयी या माणसाला किती पुळका आहे किंवा किती तळमळीनं बोलतो. ही एक बाजू, हे सुद्धा मनोरंजनामध्ये जात. दुसरी जी बाजू आहे ते प्रबोधन. प्रबोधन म्हणजे
ही समस्या आहे आणि हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे प्रबोधन जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा बोध असं म्हणतो, एखाद्याचं हित साधण्यासाठी म्हणतो, तेव्हा त्या प्रबोधनामध्ये, त्या बोधामध्ये या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक असतं. जर एखादा माणूस समस्याच मांडू लागला तर समजून जायचं की ते मनोरंजन आहे, तो फक्त टाइमपास करण्यासाठी आपल्याला मांडणी करतो. आणि जर एखादा माणूस उत्तरच देऊ लागला, याला आपण असं करू, याला त्याला तसं करू, त्याला तसं करू, प्रश्नाचा आणि त्या उत्तराशी काही संबंध नाही, तर त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? मनोरंजन असं म्हटलं जातं, करमणूक. याला इंग्रजीमध्ये आपण टाइमपास असं म्हणू शकतो. आणि हा टाइमपास कोण करतोय? ऐकणारे पण स्वतःचा करून घेत आहेत आणि बोलणारे पण स्वतः करत आहेत. प्रबोधनामध्ये तसं नसतं. प्रबोधनामध्ये समस्या असते, त्या समस्येची चिकित्सा असते, गांभीर्यानं त्याच्या मुळापर्यंत झालं जातं, त्याचं उत्तर शोधलं जातं आणि या उत्तराचा पुढे विस्तार केला जातो. त्याचे फायदे सांगितले जातात, त्याचे नुकसान सांगितलं जातं. तर अशा पद्धतीने हे फायद्याचं, नुकसानाचं, समस्या, उत्तर ह्या ज्या गोष्टी असतात या अतिशय गांभीर्यानं सांगितले जातात. हे जे समस्या उत्तर आहेत हे कसे असतात? अतिशय गांभीर्यानं असतात. त्याच्यामध्ये वास्तव असतं. गांभीर्य का असतं? कारण त्याच्यामध्ये वास्तवाची मांडणी असते, त्याच्यामध्ये प्रश्न असतात, त्याच्यामध्ये एक एक समस्या घेऊन उत्तर सोडवलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या साहित्यकृती लिहिल्या जातात का? तर साहजिकच आहे, लिहिणारे लिहितात. म्हणजे हे प्रयोजन लेखकनिष्ठ आहे. संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, गाडगेबाबा असतील, संत नरहरी सोनार असतील, संत सेनानावी असेल, संत चोखामेळा असेल, कित्येक हजारो संत आहेत. या संतांनी काय केलं? बोध केला, प्रबोधन केलं. आध्यात्मिक स्वरूपामध्ये तुमची फसवणूक होऊ नये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमची फसवणूक होऊ नये, यासाठी समस्या, उत्तर, विस्तार, फायदे, नुकसान हे सगळं सांगितलं. त्याने मनोरंजन केलं का? अजिबात नाही. एवढं आपण पाहिलं मागच्या 2-3 तासापूर्वी, शाहिरी परंपरेचं हे काय होतं? मुख्य प्रयोजन होतं. त्याच्यामध्ये विनोद होता, शृंगार होता, हलके फुलकेपणा होता, त्याच्यामध्ये वरवरचं सगळं वर्णन होतं. इथं वर्णन नसतं, इथं त्याचं विश्लेषण असतं. म्हणजे मनोरंजन करायचं असेल तर वर्णन करावं लागेल आणि बोध करायचं असेल तर विश्लेषण करावे लागेल, त्याची चिकित्सा करावी लागेल, त्याची फोड करावी लागेल. तर अशा पद्धतीचं हे बोध आणि प्रबोधन जे एक प्रयोजन मानलं गेलं ते, आणि हे मनोरंजन जे प्रयोजन मानलं गेलं, यामध्ये अभ्यासकांनी भांडणं लावले. भांडणं कसे लावले? आता हे दोन्ही प्रयोजन आपण दुसरीकडून स्वीकारले आणि मराठीमध्ये सुरुवातीच्या काळात प्रबोधनाची परंपरा सुरुवात झाली. म्हणजे निबंध लिहायले, कविता लिहायले, तर काय करायचे? प्रबोधन. निबंध जे आपले आहेत स्वातंत्र्यापूर्वीचे ते सगळे कसे आहेत? प्रबोधनात्मक आहेत. तर एक असा प्रवाह सुरू झाला, एक अशी परंपरा सुरू झाली की ज्याच्यामध्ये अत्यंत गांभीर्यानं एखादी समस्या घेऊन त्याचं विश्लेषण केलं जाईल, त्याचं उत्तर शोधलं जाईल, त्याचा विस्तार केला जाईल आणि हे सगळं पद्धतशीरपणे व्हायचं. याच्या उलट एक दुसरी परंपरा सुरू झाली. त्यांनी असं म्हटलं की साहित्याचं प्रबोधन करणं हे काही ध्येय नाही, मनोरंजन हे साहित्याचं ध्येय आहे. आणि म्हणून आपल्याकडे 2 प्रवाह सुरू झाले, एक कलावादी साहित्य प्रवाह आणि एक जीवनवादी साहित्य प्रवाह. पण ते दोघही प्रवाह रंजनवादीच होते. म्हणजे मनोरंजन करणं हेच त्यांचा हेतू होता, कारण की त्याच्यामध्ये उत्तर नसायचं, फक्त समस्या रंगवून सांगितली जायची आणि काहीतरी थातूर मात्र उत्तर देऊन त्याचं काम केलं जायचं. मुळात त्याचं स्वरूप सुद्धा असंच होतं. परंतु साहित्यामध्ये जेव्हा आपण प्रयोजनाचा विचार करतो तेव्हा जे साहित्य या पद्धतीने तयार होईल, या पद्धतीने वाचलं जाईल, त्याच्यापेक्षा ह्याचं साहित्याचं वाचक आणि लेखक हा वेगळा असतो. म्हणजे बोध आणि प्रबोधन हे लेखकनिष्ठ सुद्धा आहे आणि वाचकनिष्ठ सुद्धा आहे. वाचक सुद्धा स्वतःचं प्रबोधन करण्यासाठी या साहित्यकृतीचा आनंद घेईल. मनोरंजनाच्या बाबतीत मला स्वतःचं मनोरंजन करायचंय म्हणून कोणी लिहिणार नाही शक्यतो.
मला पैसे मिळवायचे, लोकांची करमणूक करायची, मला पैसे मिळवायचे, स्टेज शो करायचे, एखादी कविता सादर करायची, मला पैसे मिळवायचे, आणि मग मला पैसे मिळवायचे आणि लोकांना त्यांचं मनोरंजन करायचं. दोघांची वेगवेगळी प्रयोजन, मला पैसे मिळवायचे आणि लोकांना त्यांची करमणूक करून घ्यायची. तर हे वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. हे मात्र वाचकनिष्ठ आणि लेखकनिष्ठ अशा दोन्ही पद्धतीचं प्रयोजन आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं हे जे बोध आणि प्रबोधन नावाचं जे प्रयोजन आहे, जे की पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलं, आणि दुसरं हे जे मनोरंजन नावाचं जे प्रयोजन आहे, हे सुद्धा आपण पाश्चात्याकडून आपल्याकडे आलं. तर याचा आपण अभ्यास केला. मी हे प्रयोजन विचार हळूहळू घेतोय, कारण की मी जे तुम्हाला शिकवतोय हे शिकवता शिकवता तुम्ही थोडेसे टिपणं काढावेत, तुम्ही काही नोट्स काढावेत. म्हणजे तास संपला की मी जे बोललेलो आहे किंवा तुमचा व्हिडिओ पॉज करायचा, त्याच ठिकाणी थांबवायचा, आणि मी जे काही लिहून दिलेलं आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे त्याच्यातली जर एखादी ओळ तुम्हाला चांगली वाटली तर तसे मुद्दे काढत जायचे. तुम्हाला जेवढे प्रयोजन झाले त्याच्या 4-4 ओळी जरी तुम्ही लिहून घेतल्या, त्याच्यातलं विश्लेषण जरी तुम्ही समजून घेतलं थोडे थोडे, तरी तुमच्या स्वतःच्या रनिंग नोट्स तयार होतील. म्हणजे आपण जसं वर्गामध्ये शिकवतो आणि तुम्ही लिहून घेता जे महत्वाचे मुद्दे वाटतात, मी तिथं सांगत असतो तुम्हाला की चला चलता चलता अरे हे लिहिलं बरं, हे घेऊन घ्या बरं कुठतरी, एखाद्या पेजवर लिहून घ्या बरं, असं सांगत असतो. तर आता हे जे लिहिलेलं आहे ते मी सांगणार नाही तुम्हाला की हे लिहून घ्या म्हणून, पण अपेक्षित असं आहे की मी जेव्हा सांगेल, आता हे जे सांगितलं मी प्रबोधन, मनोरंजन हे जास्तीत जास्त वाचकांशी संबंधित आहे, बोध आणि प्रबोधन हे लेखकाशी संबंधित आहे, यामध्ये ही वैशिष्ट्ये असतात, असं साहित्य असतं, याच्यामध्ये हे साहित्य असतं. तर याचं जे विश्लेषण आहे थोडं 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 4-4 ओळी जरी तुम्ही लिहून घेतल्या तरी तुमच्या नोट्स तयार होतील. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सरावासाठी त्याचा अभ्यास कराल, मी तर नोट्स देणारच आहे त्याच्या, पण त्या नोट्स वेगळ्या असतात थोड्याशा, आणि शिकवण्याचं घटक थोडासा वेगळा असतो. शिकवताना जे तुमच्या लक्षात राहिलेलं आहे ते तुम्ही पॉइंट घ्या, म्हणजे ते पुढे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये उरलेली जी पाश्चात्य प्रयोजन आहेत ती घेऊयात आणि इथं थांबूयात. धन्यवाद.